नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सायली प्रियाच्या रूमच्या बाहेर उभा राहून व्हिडिओ कॉल करून सदा आणि मैनाला दाखवणार आहे की प्रिया त्यांच्याबद्दल काय विचार करते ते. त्याचबरोबर प्रियाचं बोलणं ऐकून सदा आणि मैनाच्या मात्र पायाखालची जमीन सरकणार आहे. तर प्रिया नक्की काय म्हणाली आणि सदा आणि मैनाचे डोळे कसे उघडले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या सामानाची तयारी करत असतात. तेवढ्यात तिला आठवतं तर ती अर्जुनला म्हणत असते की मी तुम्हाला मैनाचा फोन दिला होता, तो कुठे आहे? मग अर्जुन म्हणत असतो की इथेच आहे, पण तुला मैनाचा फोन कशासाठी हवा आहे? मग सायली म्हणत असते की अहो असं काय करताय, पैसे मागण्यासाठी किती मेसेज केले होते प्रियाला मैनाने, माहीत आहे ना, आणि काल रात्रीपासून एकही मेसेज आला नाही म्हटल्यावर प्रियाला असं धक्का बसेल ना की अचानक असं कसं झालं, मेसेज येणं थांबलं कसं? तर मग तिला संशय येईल. त्यामुळे आपल्याला काहीही करून मैनाच्या फोनवरून प्रियाच्या संपर्कात राहायलाच हवं. अशाने प्रियाची खात्री पटेल की मैना आणि सदा तिथेच आहेत जिथे तिने त्यांना ठेवलं होतं. तर अर्जुन म्हणत असतो की 12वी नंतर तू का शिक्षण सोडलं बायको, तुला ना खरं तर लॉ करायला हवं होतं. असं म्हणून अर्जुन आता ती पिशवी कपाटात ठेवून मैनावतीचा मोबाईल काढून सायलीच्या हातामध्ये देतो. मग सायली अर्जुनला म्हणत असते की आता पण वकिलीन बाईच आहे की, त्यामुळे माझा मेंदू वकिलिनीसारखा चालायला हवा. असं म्हणून ती मेसेज टाईप करायला सुरुवात करते. काय ग पोरी, तुझा माणूस आज पैसे घेऊन येणार होता ना, तुझ्या बापाची तब्येत लय बिघडली आहे, पैसे लागलीच पाठव, असं लिहून ती मेसेज सेंड करते. आता तो मेसेज इकडे प्रियाला आलेला असतो, कारण प्रिया आता बाहेर आलेली असते, मोबाईल तिच्याच हातामध्ये असतो. तर मग ती म्हणत असते की सैतानाचा विचार केला आणि लगेच सैतानाने मेसेज पाठवला, कारण ती मैना आणि सदाचाच विचार करत होती. मग प्रिया आता जो सायलीने मेसेज टाईप केलेला असतो तो आता इथे पूर्ण वाचते आणि म्हणत असते की उगच मला वाटत होतं की सदा आणि मैना कुठेतरी गायब झाले असतील, पैसे पाठवा म्हणून आला मेसेज शेवटी. पण आता ह्या सदाच्या तब्येतीचं नवीन काय आहे, पण जाऊ दे, मला काय करायचं आहे. तेवढ्यात अश्विन तिकडून तन्वीला आवाज देतो, तन्वी लिंबाचा पाला काढून झाला का? तर तन्वी म्हणत असते की हो झालाय, हे काय आलेच. तर अश्विन म्हणतो की अगं चल पटकन, उशीर झालेला आहे. तर आता प्रिया तिथून निघून जाते. मग अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला ना तुझं खरंच कौतुक वाटतं बायको, तुझ्याकडे लॉची डिग्री नसेल पण वकिलाचं डोकं मात्र नक्कीच आहे. या बारीक सारीक गोष्टी तू मात्र सगळ्या लक्षात ठेवते, खरंच खूप छान आहे. तर आता लगेच म्हणजे सायली म्हणते की प्रियाचा हा मुखवटा पाडण्याची जी आपली ही मोहीम आहे ना, म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणता, मिशन म्हणता, ते मिशन खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या. मग अर्जुन सायलीला म्हणत असतो की ह्या छोट्या गोष्टी नाही आहेत सायली, गोष्टी बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे. तर सायली म्हणते की पुरे आता माझं कौतुक बाद झालं, तुम्ही आता सदा आणि मैनाला जाऊन भेटा. मी मैनावतीला जे काही सांगितलेलं आहे ते आज व्हायलाच हवं. एकदा मैनावती आणि सदा आपल्याला मदत करायला लागले, आपल्या बाजूने झाले ना की मग आपलं खूप मोठं काम सोपं होऊन जाईल. तर अर्जुन म्हणतो की डोंट वरी, काळजी करू नको, आज काम होऊन जाईल. तर गुढीपाडव्याचा कार्यक्रम आवरल्यानंतर संध्याकाळी अर्जुन सदा आणि मैनावतीच्या घरी जातो. तर इकडे प्रिया तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते. तर सायली तिच्या बेडरूमच्या बाहेर जाते आणि सदा मैनाला व्हिडिओ कॉल लावते. तिकडे अर्जुन सुद्धा सदा मैनाच्या घरी गेलेला असतो आणि तो मैनाला म्हणत असतो की माझ्या बायकोने शब्द दिलाय म्हणजे ती पाळणारच. तर मैना म्हणत असते की मग एकटाच आलास, बायकोला का घेऊन आला नाही, कुठे आहे तुझी बायको? तर अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला तुमच्या मुलीचा खरा चेहरा दाखवण्यासाठी तयारी करत आहे. तर आता सायली प्रियाच्या बेडरूमच्या बाहेर जाते आणि हळूच दरवाजा ओपन करते आणि प्रियाला आधी मेसेज करते की मला पैसे पाठव म्हणून मैनावतीच्या मोबाईलवरून, आणि मग ती व्हिडिओ कॉल करते आणि म्हणत असते की तुम्हीच बघा आता तुमच्या मुलीचा खरा चेहरा. तर इकडे तो मेसेज आता प्रिया वाचत असते की पैसे आणि डॉक्टरला पाठव, नाहीतर तुझ्या बापाचा नक्कीच जीव जाईल, असा मेसेज सायलीने केलेला असतो मैनावतीच्या मोबाईलवरून. तर आता प्रिया म्हणत असते की ही तर उत्तम बातमी आहे, सदा गचकला तर मला आनंदच होणार आहे. आता हे ऐकून इकडे मैनावती आणि सदाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते. पुन्हा प्रिया म्हणत असते की त्याच्या पाठोपाठ ती मैना सुद्धा गेली ना तर अजून बरं होईल, नाहीतर हे दोघं उद्या माझ्या गळ्याला कधीही फास लावतील. आता सगळे हे सायली व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवत असते. तिकडे सुद्धा ते खूप आश्चर्यचकित होऊन बघत असतात. तर फायनली सदा आणि मैनाच्या समोर आता त्यांच्या मुलीचं सत्य आलेलं आहे.
ते आता सायलीला नक्कीच मदत करणार, कारण प्रिया जे काही बोललेले आहे त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का येथे बसलेला आहे आणि सायलीने हे सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं आहे की तिने 24 तासाच्या आत प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणलेला आहे. तर आता चला, प्रियाचा चेहरा तर समोर आलेला आहे, पण आता सदा आणि मैनाचा आलाय, पण आता सगळ्या घरच्यांच्या समोर आणण्यासाठी सदा आणि मैना सायलीला काय मदत करणार हे पाहणं आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.